आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही, माझ्यावर कुठलाही दबाव नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे, मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार, असं वैभव नाईक यांनी म्हटले। वैभव नाईक भास्कर जाधवांच्या पक्षप्रवेशाबद्दल एकनाथ शिंदे सांगतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांची शिवसेना भवनातील बैठक संपली, पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली। नाराजीच्या चर्चेनंतर भास्कर जाधवांनी आज बैठकीला उपस्थिती लावली। महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेची मिशन मुंबई बैठक, मुंबई पदाधिकाऱ्यांची वरळी डोम इथे बैठक सुरू, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे पदाधिकारी उपस्थित। हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून हर्षवर्धन सपकाळांनी पदभार स्वीकारला। 5 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सपकाळांचा निर्धार, डंके की चोट पर सांगतो, काँग्रेसची सत्ता आणणार, हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीच्या आधी गणेश नाईकांचे पुत्र पुन्हा भाजपवासी होणार अशी माहिती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे 1 दिवसीय उपोषण मागे, रोहित पाटलांच्या मध्यस्थीने उपोषण घेतलं मागे, 30 तारखेपर्यंत वाट बघणार, अन्यथा आमरण उपोषण करणार, चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया।